नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आर्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर घेऊन येते आणि तिच्यासमोर ते गोळ्या दाखवत म्हणते, आर्या हे काय आहे, या पिल्स तुझ्या बॅगमध्ये काय करतायत? आर्या, सांगायचं होतंस ना तू मला की तू अजूनही तुझ्या नवऱ्याच्या जीतच्या आठवणीतून बाहेर पडली नाहीयेस. सांगायचं होतं ना तू मला की तुझ्या लहान मुलाच्या आठवणीतून तू अजूनही बाहेर पडली नाहीयेस. आर्या, हे सगळं काही तू का लपवलंयस? कशासाठी? या गोळ्या तू का घेतेस हे मला चांगलंच माहीत आहे. तुला पुन्हा एकदा ड्रग्सकडे वळण्याची इच्छा होऊ नये यासाठीच तू ह्या गोळ्या घेतेस ना? बोल आर्या, हे खरं आहे ना? असं म्हणत नंदिनी आर्यावर खूप चिडलेली असते. आर्या मात्र शांतपणे नंदिनीचं बोलणं ऐकून घेत असते. जीवाला तर काहीच कळत नसतं. आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला सतत कशाची तरी भीती वाटते आणि ती भीती हीच होती. असं म्हणत आता नंदिनी आर्याकडे पाहते आणि जीवाला म्हणू लागते की या आर्याला मी चांगलंच ओळखते जीवा. रस्ता सरळ असेल ना तरी सुद्धा हिची पावलं ही तिरकीच पडणार. पण इथे काय झालंय माहितीये का? इथे रस्ता तिरका नाही तर निसरडा सुद्धा आहे. असं म्हणत आता नंदिनी खूप भडकलेली असते. नंदिनी आर्याला म्हणते, आणि या रस्त्यावरून तू जर घसरलीस ना तर तू एकटी घसरणार नाहीयेस आर्या. यावेळी तू आम्हा दोघांना घेऊनही घसरणार आहेस आणि या सगळ्यामध्ये आमचं बाळ सुद्धा तुझ्यासोबत असणार आहे. कळतंय का तुला? असं म्हणत आता नंदिनी आर्याला चांगलं सुनावत असते. आर्या मात्र शांतपणे नंदिनीचं बोलणं ऐकून घेते. पण नंदिनीच्या या बोलण्यामुळे आर्यालाही खूप त्रास होत असतो. आता नंदिनी जीवाला म्हणते, चला जीवा, मला आता काही झालं तरी आपलं बाळ हिच्याकडे द्यायचं नाहीये. आता नंदिनी तिथून निघून जात असते. परंतु त्याच वेळी आर्या नंदिनीचा हात पकडते आणि नंदिनीला एक प्रश्न करत म्हणते, नंदिनी, मी तुला इतकी बेजबाबदार वाटते का? तर नंदिनी म्हणते, माहीत नाही. तर आर्या नंदिनीला म्हणते, त्या पिल्स कोणाच्या आहेत हे तुला माहीत आहे का? नंदिनी काहीच बोलत नाही. तर आर्या नंदिनीला म्हणते, थोडं अजून चेक केलं असतं ना तर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती नंदिनी. असं म्हणत आता आर्या तिच्या पर्समधून एक कागद काढते जो आर्यानेच एका पेशंटसाठी दिलेला असतो. त्यामध्ये पेशंट नेम प्रिया शर्मा असं लिहिलेलं असतं. आता आर्या त्यावर लिहिलेले पिल्स आणि ते सगळं काही नंदिनीला दाखवते आणि म्हणते, पेशंटचं नाव आहे प्रिया शर्मा आणि तिलाच मी या गोळ्या दिल्या होत्या. पण परवा ती ज्यावेळी माझ्या क्लिनिकमध्ये आली त्यावेळी हे प्रिपरेशन आणि या गोळ्या दोन्ही तिथे विसरून गेली होती. खरं तर आज मी तिला भेटणार होते आणि तिच्या या गोळ्या मी तिला देणार होते. पण त्या अगोदरच तू मात्र स्वतःचा गैरसमज करून घेतलास. तर आता जीवा आर्याला विचारतो, पण तुझ्या गोळ्या? तर आता आर्या दुसरा डब्बा काढून दाखवते की जो आर्याच्या गोळ्यांचा असतो. आता आर्या त्या प्रियाच्या गोळ्या आणि तो कागद बॅगमध्ये ठेवते आणि त्यानंतर आर्या नंदिनी आणि जीवाला म्हणते, खरंच नंदिनी, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे ग. रस्ता निसरडा आहे, पण तुम्ही दोघं जर माझा हात धरलात तर मी कशी निसटेन ग? कशी घसरेन? सांग ना. आता मात्र नंदिनी कान पकडते आणि आर्याची माफी मागत म्हणते, सॉरी आर्या, खरंच मला माफ कर. माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मी खूप मोठा गैरसमज करून घेतला. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. आता नंदिनी आर्याचे हात हातात घेते आणि म्हणते, आर्या, खरंच सॉरी. म्हणजे त्यावेळी मला काहीच कळलं नाही ग. त्या गोळ्या पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटली. म्हणजे मला सुखाचीच भीती वाटली. स्वतःच पूर्णपणे घाबरून गेले होते ग. ह्या गोळ्या पाहिल्यानंतर मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. सॉरी आर्या, प्लीज प्लीज मला माफ कर. तर जीवासुद्धा आर्याची माफी मागत म्हणतो, खरंच सॉरी. खरं तर आम्ही तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता. खरं तर तू भेटल्यानंतरच आम्हाला आमचं अस्तित्व पुन्हा मिळणार आहे हे आम्हाला कळतंय. पण आज आम्ही तुझ्यावर खरंच अविश्वास दाखवला, त्यासाठी आम्हाला खरंच माफ कर आर्या. आता आर्या नंदिनीला म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुमच्या आयुष्याचा भाग आहे ना? तर जीवा नंदिनी होकार देतात. तर आर्या त्यांना म्हणते, मग आता मी जाऊ का आतमध्ये? नाहीतर डॉक्टर खरी निघून जातील. तर नंदिनी म्हणते, नाही, असं नको व्हायला. चल, मी तुला सोडायला येते. तर आर्या नंदिनीला म्हणते, नाही नको, तू जरा शांत बस, पाणी पी आणि हो, या सगळ्या विचारातून बाहेर पड. मी आलेच. आता जीवा आर्याला ऑपरेशन थिएटरमध्ये सोडण्यासाठी तिच्यासोबत जातो. आता आर्या आणि जीवा गप्पा मारतच चाललेले असतात. नंदिनी हे दृश्य पाहते. आता नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी मनाशीच म्हणते, सॉरी आर्या, मी तुझ्यावर असा संशय घ्यायला नको होता.
तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र कोणीही विजयचा पिच्छा काही सोडत नसतं. तर आता मालिनीताई म्हणतात बघू द्यात ना नक्की काय आहे त्या पॉकेटामध्ये. तर पार्थ म्हणू लागतो ह्याचं वागणं ना मला संशयास्पदच वाटते. हा असा का वागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी त्या पॉकेटमध्ये वेगळं आहे. आता आपल्याला बघावंच लागेल. आता सर्वांचाच संशय असतो. तर विक्रम म्हणतात काय आहे रे त्या पॉकेटमध्ये, काय लपवण्याचा प्रयत्न करतोयस. तर त्याचवेळी आशा म्हणू लागते दादा त्यामध्ये फोटो आहे. तर पार्थ म्हणतो फोटो. तर आशा म्हणते हो एका मुलीचा फोटो आहे. वसुआत्या म्हणतात अरे मग तो रम्याचा असणार आहे एवढेही कळत नाहीये का. तर वसुआत्यांचं हे बोलणं ऐकून आता आशा म्हणू लागते नाही दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा फोटो आहे. तर आता विक्रम पार्थ सर्वच जण विजयला विचारू लागतात फोटो दुसऱ्या मुलीचा कोणाचा फोटो आहे सांग ना. विजय मात्र काहीच बोलत नाही. इथे मात्र विजय असं काही दाखवून देत असतो की तो खूप घाबरला आहे. आता विजयची तर बोलतीच बंद झालेली असते. तर वसुआत्या इथे मात्र आशावर चिडतात आणि आशाला म्हणतात याचा अर्थ तू ते पाकिट खोलून पाहिलंस हो ना. मला तर खात्रीच आहे की हे पॉकेट अडगळीच्या खोलीत तूच नेऊन टाकलं असशील. असं म्हणत आता वसुआत्या आशाच्या कानाखाली मारतात. त्यावेळी मानिनीताई आता वसुआत्यांना थांबवतात आणि म्हणू लागतात वसुताई हो काय करताय तुम्ही हे. तर पार्थ म्हणतो हो ना अगं त्या आशाला मारण्यापेक्षा या तुझ्या घरचाव्याच्या 2 कानाखाली मार ना म्हणजे नक्की काय लपवतोय ते तरी कळेल. तर आता विक्रम म्हणतात हो ना हा फुकट्या काय रे कोणाचा फोटो आहे तो सांगतोयस की मारू कानाखाली. असं म्हणत विक्रम सुद्धा भडकलेले असतात. तर आता वसुआत्या म्हणतात काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं. तर विजय म्हणतो बघा ना माझ्यावर कसे संशय घेत आहेत कशी संशयाने बोटं दाखवत आहेत. नाही पण मी असं काहीही केलं नाही. तर मानिनीताई म्हणतात मग सांग ना नक्की तो फोटो कोणाचा आहे बोल. तर त्यावेळी विजय म्हणतो तो माझ्या बहिणीचा. माझी बहीण काही वर्षापूर्वी गेली ना मग तिचा फोटो. असं म्हणत विजय रडण्याचं नाटक करतो आणि वसुआत्यांना दाखवून देत असतो की या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. तर वसुआत्या म्हणतात सॉरी जावई बापू खरंच मला माफ करा. विजयराव थांबा तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून नका घेऊ. तुम्ही नका रडू मी सगळ्यांशी बोलते. असं म्हणत वसुआत्या आता त्यांना घरच्या सगळ्यांचाच खूप राग आलेला असतो. विजयवर विश्वास ठेवतात आणि वसुआत्या घरच्यांवर मात्र चिडलेल्या असतात. वसुआत्या म्हणतात बघताय ना तुमच्या सगळ्यांमुळे ते किती दुखावले गेले आहेत. तर विक्रम म्हणतात ते सोड ग पण त्या पॉकेटात नक्की काय आहे दाखव बरं. आता वसुआत्या ते पॉकेट लपवण्याचा प्रयत्न करत असतात. काही केल्या ते पॉकेट ते घरच्यांना हाती लागू देत नसतात. आता सगळेच जण ते पॉकेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात पण वसुआत्या मागे हात धरतात आणि ते पॉकेट लपवण्याचा प्रयत्न करतात. पण वसुआत्यांच्या मागे मानिनीताई उभ्या असतात आणि त्यामुळे ते पॉकेट मानिनीताईंच्या हातीस लागतं. मानिनीताई म्हणतात सापडलं आता पॉकेट माझ्या हातात आहे. इथे मात्र पार्थ आणि विक्रम या दोघांनी सुद्धा विजयला खट्ट पकडून ठेवलेलं असतं. आणि आता विक्रम मानिनीताईंना म्हणतात बघ मानिनी ह्याची बहीण नक्की कोण आहे ते आपल्याला सुद्धा कळू दे. आता मानिनीताई ते पॉकेट खोलणार आणि विजयची बहीण कोण आहे हे पाहणार ती मुलगी कोण आहे हे पाहणार. पण त्याच वेळी रम्याची एंट्री झालेली असते. आता ते पॉकेट उघडण्या अगोदरच रम्या ते पॉकेट हिसकावून घेते आणि म्हणते थांबा. तर मानिनीताई म्हणतात रम्या तू. आता रम्या त्या ठिकाणी आलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं की पुन्हा एकदा आर्या ऑपरेशनसाठी सरोगसीसाठी आलेली असते. इथे मात्र जीवा आणि नंदिनी बाहेर बसून असतात. त्यांना आर्याची काळजी वाटत असते आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या गोष्टीसाठी ते आता दोघंही वाट पाहत असतात. तर इकडे आर्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार करते. तिला तो क्षण आठवतो ज्यावेळी नंदिनीच्या हाती ती बॉटल लागलेली असते. तर आर्या मनाशीच म्हणते थोडक्यात वाचले आज. कारण आर्याला ते आठवतं हे सगळं आर्यानेच केलेलं असतं. आता नंदिनीच्या हाती बॉटल लागली तर आपलं सत्य पकडलं जाईल आणि आपण अडकू. आणि म्हणूनच आर्याने एका कागदावर प्रिया शर्मा हे असंच नाव लिहिलेलं असतं आणि त्याखाली गोळ्यांची नावं लिहून त्यामध्ये त्या पिल्स दिलेल्या असतात की ज्या पिल्स आर्या घेत असते. आर्या मनाशीच म्हणते कधीतरी हे सत्य नंदूला कळेल. नंदूच्या समोर ही जर बॉटल आली तर. पण मी अगोदरच काळजी घेतली आणि म्हणूनच आज मी थोडक्यात बचावले. खरं तर हे आर्यानेच घडवून आणलेलं असतं. हा सगळा आर्याचाच प्लॅन असतो. तिने स्वतःच्याच गोळ्या एका पेशंटच्या गोळ्या या नावाने चिपकवलेल्या असतात. आणि या सगळ्यात आर्या नंदिनी आणि जीवाशी मात्र खोटं बोलते. इथे मात्र जीवा आणि नंदिनी आता देवासमोर हात सोडतात आणि सगळं काही ठीक व्हावं यासाठी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करतात. इथे मात्र आर्या खूप खुश असते कारण तिला तिचं मातृत्व पुन्हा मिळणार हा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो. तर दुसरीकडे नंदिनीचा जीव कासावीस होत असतो परंतु जीवा तिला सावरतो तिला सांभाळतो.
तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतात रम्या परत आली हे पाहून वसुआत्या खुश होतात. वसुआत्या पुढे येत रम्याची काळजी करत रम्याला म्हणतात, रम्या बाळा तू कशी आहेस, आता तुझा पाय बरा आहे ना? तर रम्या वसुआत्यांना म्हणते, आई माझा पाय आता बरा आहे, मी ठीक आहे. पण इथे आल्यानंतर जे काही पाहते त्यानंतर असं वाटतंय मला की मी जाताना जे काही सोडून गेले होते त्यापेक्षाही जास्तच काहीतरी वेगळं घडलं आहे. तर विजय आता रम्याला म्हणतो, बरोबर आहे बायको, बघ बघ कसे हे सगळे चक्र बनून मला कसं अभिमन्यूसारखं अडकवतायत. तर आता या सगळ्यामध्ये विजयचं बोलणं ऐकून काव्या पुढे येते आणि म्हणू लागते, 1 मिनिट, तू अभिमन्यू आहेस? अरे तू म्हणजे दुःशासन आहेस, दुःशासन. असं म्हणत काव्या आता विजयवर खूप चिडलेली असते. आणि या आत्याबाई दुर्योधन आणि ही रम्या शकुनी असं म्हणत आता काव्याने या तिघांनाही छान नावं ठेवलेली असतात. आता काव्या रम्याला धमकावत म्हणते, हे बघ रम्या, तुला जर तुझा पाय पुन्हा एकदा तुटू नये असं जर वाटत असेल ना तर गप घुमान हे पॉकेट माझ्या हातात द्यायचं आणि रूममध्ये चालतं व्हायचं. चल दे अगोदर पॉकेट. तर विजय रम्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण रम्या पण काही कमी नसते. रम्या इथे काव्याच्या समोर जाते आणि म्हणू लागते, जरा शांत बस ना, तू प्रेग्नेंट आहेस ना, मग जरा गप्प बसता येत नाही का? अगं जरा त्या बाळाचा विचार कर. अगं काव्या, सतत असं भांडायला खुमखुमी तुझ्यात कुठून येते ग? आणि हो हे बघ, एक गोष्ट विसरू नकोस, तू जर अशी सतत भांडत राहिलीस ना तर तुझं होणारं बाळ सुद्धा ना भांडखोरच होईल, कळलं का तुला? आता मात्र वसुआत्या हसू लागतात. आता मात्र रम्याचं हे बोलणं ऐकून पार्थ खूप चिडलेला असतो. तो मोठ्यानेच म्हणतो, रम्या. तर रम्या म्हणते, काय झालं? तुझ्या बायकोला बोलल्यावर वाईट वाटलं का तुला? मग आत्तापासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्या नवऱ्यापासून आणि त्याच्या पर्सनल गोष्टीपासून लांब राहायचं. तर काव्या आता रम्याला सुनावत म्हणते, मग तू सुद्धा माझी एक गोष्ट ऐक. तुझ्या आईला आणि तुझ्या या साध्या भोळ्या वाटणाऱ्या नवऱ्याला घेऊन तू सुद्धा या घरापासून लांब राहायचं. तर रम्या काव्याला म्हणते, हे सगळं तू ठरवू नकोस, ते आमचं आम्ही ठरवू. तर वसुआत्या काव्याला म्हणतात, हो, आणि एक गोष्ट विसरू नकोस, हे घर माझं सुद्धा आहे. तर काव्या म्हणते, हो का, ठीक आहे, काही हरकत नाही, पण रम्या ते पॉकेट दे. रम्या काही पॉकेट द्यायला तयार नसते पण काव्या मात्र एक नंबरची चित्ती. जे पाहिजे ते मिळवणं हे काव्याचं ठरलेलंच असतं. शेवटी काव्या ते पॉकेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते. एकीकडे रम्या तर दुसरीकडे काव्या, दोघांचीही पॉकेटासाठी इतकी भांडणं चालू असतात की ते पार्थ, मानिनीताई सर्वच जण काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण काव्या मात्र कोणाचं काही ऐकून घेत नाही आणि शेवटी रम्याच्या हातातून ती पॉकेट हिसकावूनच घेते. पण नकळतच काव्याच्या हातून ते पॉकेट सुटतं आणि ते पॉकेट तिथे ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत पडतं. आता ते पाण्याच्या बादलीत पाणी हे लादी पुसण्यासाठी आणलेलं असतं आणि त्यामध्येच ते पॉकेट पडतं. तर इकडे सर्वजण काव्याला सावरत असतात. तर वसुआत्या विजयला म्हणतात, विजयराव, अहो जा तुमचं पॉकेट घ्या. आता विजय धावतच जाऊन ते पॉकेट पाण्यातून काढतो. परंतु त्याचवेळी विक्रम आणि पार्थ त्या ठिकाणी जातात आणि ते पॉकेट त्याच्या हातून हिसकावून घेतात. आता विक्रम ते पॉकेट उघडतात आणि त्यातील तो फोटो पाहतात. परंतु तोपर्यंत तो फोटो मात्र पूर्णपणे खराब झालेला असतो. आता विजय तो फोटो पाहतो आणि विक्रमवर चिडत म्हणतो, झालं का तुमचं समाधान? माझ्या बहिणीचा एकमेव फोटो, एकमेव आठवण माझ्यासोबत होती, ती सुद्धा तुम्ही खराब केली, ती सुद्धा माझ्या आयुष्यातून पुसून टाकलीत. घ्या आता ही पॉकेट तुम्हालाच ठेवा. असं म्हणत विजय रागानेच तिथून निघून जातो. आता विजय जिन्यावर उभा राहतो आणि मागे वळून पाहत म्हणतो, खरंच आज सुटलो. आज जर हा फोटो यांच्या हाती लागला असताना तर मग मात्र माझं काहीच खरं नव्हतं. हा फोटो जर यांनी बघितला असताना तर माझा संपूर्ण भूतकाळ अगदी चित्रासारखा यांच्या समोर उभा राहिला असता. पण आज वाचलो. पॉकेटमधील फोटो खराब झाल्यामुळे विजयने मोकळा श्वास घेतलेला असतो. पण विजयचं काहीतरी नक्कीच कारस्थान चालू असतं की जे सगळ्यांना शोधून काढायचं असतं. आता इथे मात्र कोणाच्या काहीच हाती लागलेलं नसतं. सर्वच जण आपापल्या रूममध्ये निघून जात असतात. पार्थ आता काव्याला सांभाळत तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असतो. तर इकडे वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या तू बरी आहेस ना, तू बस बरं अगोदर. असं म्हणत रम्याला बसायला सांगतात. इथे आशाताई तिथून निघून जात असतात. तर त्यावेळी वसुआत्या त्यांना थांबवतात आणि म्हणतात, तू कुठे चालली आहेस? ही समोरची खोली आहे ना, ती आता साफ करायला घ्यायची. रम्याचा पाय अजूनही बरा झालेला नाहीये, त्यामुळे ती जिन्यात चढ उतार करू शकत नाही. त्यामुळे आता रम्या ह्याच खोलीत राहणार. जा साफ कर. आता आशा निमूटपणे जाऊन ती खोली साफ करायला घेते.
तर रम्या घरी परतल्यानंतर ती खूप खुश असते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रोसेस पूर्ण झालेली असते आणि जीवा आणि नंदिनी सुद्धा खूप खुश असतात. आता आर्याची काळजी करत नंदिनी आर्याला विचारते, आर्या तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास तर होत नाहीये ना? तर आर्या म्हणते, नाही मी अगदी बरी आहे, थोडीशी ग्लॅनी आणि थकवा आहे बस. तर जीवाला इतकी घाई असते की तो आता आर्याला प्रश्न करत म्हणतो, तुला आतून असं काहीतरी वाटतंय का? म्हणजे तुझ्या पोटात कोणीतरी आहे असं? तर आता आर्या आणि नंदिनी हसू लागतात. तर आर्या म्हणते, किती क्यूट प्रश्न विचारतोय जन्मीजय. तर त्यावेळी आता नंदिनी जीवाला म्हणू लागते, अहो जीवा काय विचारताय तुम्ही? अहो आता तर प्रोसिजर पूर्ण झाली आहे ना, बाळ यायला अजून थोडे दिवस लागणार आणि तुम्ही आत्ताच हा प्रश्न विचारताय का? आता मात्र जीवा शांतच होतो. तर इकडे आर्या म्हणू लागते, असू देत ग, कुतूहल ही चांगली गोष्ट आहे आणि जीवांना इतकी कुतूहल आहे म्हणजे होणारं बाळ सुद्धा असेच प्रश्न विचारणार आहे. आता तिघही खूप खुश असतात. तर आर्या म्हणते, सो इसी बात पे एक सेल्फी हो जाए. तर त्यावेळी जीवा आणि नंदिनी हो म्हणतात आणि तिघही एक सेल्फी काढतात. आता आर्या तो फोटो नंदिनी आणि जीवाला दाखवत म्हणते, किती छान आलाय ना फोटो आणि बाळाचे बाबा किती क्यूट दिसत आहेत. आता जीवाला हा शब्द खूप आवडलेला असतो. जीवा म्हणतो, बाळाचे बाबा, माझं बाळ. तर नंदिनी म्हणते, तुमचं नाही माझं बाळ. आता या दोघांचेही वाद चालू असतात अगदी लहान मुलांसारखे. दोघंही माझं बाळ असं करत भांडत असतात आणि या दोघांच्या भांडणात नकळतच इथे आर्या मात्र तिच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, माझं बाळ असं म्हणत आर्या खुश असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी रम्या परतल्यानंतर वसुआत्या घडलेले सगळे प्रकार, सगळ्या गोष्टी आता रम्याला सांगत असतात. वसुआत्या म्हणतात, काव्याच्या शिव्या आणि काव्याच्या हातचं पालक पनीर खाल्ल्यानंतर दिव्या परत मागे परतलीच नाही. हे ऐकून आता रम्या खुश होते आणि म्हणू लागते, बरं झालं. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, अशा रीतीने आपल्या घरातलं महिन्याभराचं गॉसिप संपलं. असं म्हणत महिन्याभरात काय घडलं हे सगळं काही वसुआत्यांनी अगदी डिटेलमध्ये रम्याला सांगितलेलं असतं. वसुआत्या पुढे रम्याला म्हणतात, जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणत दोघेही हसू लागतात. तर रम्या म्हणते, जय हिंद जय महाराष्ट्र. वसुआत्या म्हणतात, अगं हो. रम्या म्हणते, बाप रे, अगं आई मी फक्त 1 महिना इथे नव्हते, पण 1 महिन्यानंतर मध्ये काय काय घडलं या घरात. म्हणजे बघ ना, काव्याचं मिसकॅरेज करण्याचा प्रयत्न, त्यानंतर नंदिनीचं ॲक्सिडंट आणि एवढंच काय, तर विजयने जीवाकडून ते कॉन्ट्रॅक्ट हिसकावणं आणि त्यावरून मामाने जीवाला झाडणं. खरंच असं म्हणत रम्या खूप हसत असते. या सगळ्या गोष्टीत रम्या खूप आनंद मानत असते. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, खरं सांगू का बाळा, तू तिथे असायला हवी होतीस. रम्या म्हणते, हो ग, मी खरंच तिथे असायला हवी होती. तुला सांगू का आई, आता मला कसं वाटतंय, म्हणजे एखाद्या सिरीजमधला अख्खा पार्ट मी खूप मिस केलाय असं मला वाटतंय. तर रम्या पुढे वसुआत्यांना म्हणते, पण ठीक आहे, आता मी आली आहे ना, आता माझ्या नजरेतून काहीही मिस होणार नाही. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, त्याची खात्री आहेच का मला? पण बाळा तुला खरं सांगू का, तू इथे नव्हतीस ना, तर मला अजिबातच करमत नव्हतं. खूप मिस केलं ग मी तुला. वसुआत्या रम्याला म्हणतात, याच्यावरून आठवलं रम्या, म्हणजे या दोघी बहिणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, परंतु या दोघी बहिणींचं काहीतरी चालू आहे आणि तेही मेजर. तर रम्या म्हणते, हो तू बोलतेस ते अगदी खरं आहे, मलाही असं थोडंफार जाणवलं. म्हणजे तू बोललीस त्याप्रमाणे नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला, एवढ्या मोठ्या अपघातातून ती वाचली, पण तिने मात्र घरी काहीच सांगितलं नाही. वसुआत्या म्हणतात, हो ना. तर आता रम्या म्हणू लागते, पण नंदिनी कधी कोणत्या गोष्टी लपवत नाही किंवा ती खोटंही बोलत नाही. तर वसुआत्या म्हणतात, गेले ते दिवस गेले. रम्या म्हणते, म्हणजे? तर वसुआत्या म्हणतात, म्हणजे नंदिनी कोणापासून काही लपवून ठेवत नाही, हे दिवस गेलेत. तुला सांगते रम्या, या दोघी बहिणींना खूप पुढे गेल्यात. म्हणजे जीवा नंदिनीचं काहीतरी चालू आहे याची शंका तर मला आलीच, पण ती काव्या, ती सुद्धा काही शांत नाहीये. पार्थ आणि काव्याचं सुद्धा काहीतरी चालू आहे असं मला नक्की वाटतंय. म्हणजे बघ ना, अगं परवा ती बाहेर निघाली होती आणि पार्थच्या हातात बास्केट होतं. मग मी त्यांना म्हटलं, क्लासला तर जाते ना, मग बास्केट कशासाठी? तर त्यावेळी ती काव्या काय म्हणाली, मध्ये वेळ असतो ना, मध्ये ब्रेक असतो, मग त्या सुट्टीमध्ये मी खाते, मला जशी भूक लागेल तसं मी खात असते. डोंबल ही खाते. रम्या, मला तर खात्रीच आहे या दोन्ही जोड्यांचं ना नक्कीच काहीतरी सुरू आहे, पण ते सगळं काही ते घरच्यांपासून लपवून करतायत.
तर रम्या वसुअत्तांना म्हणते काही हरकत नाही, जर असं असेल ना तर ही रम्या बरोबर त्यांची फिल्डिंग लावणार. सुरुवात करणार जीवांदिनीपासून असं म्हणत रम्याने आता आल्या आल्या तिच्या कारनाम्यांना तिचे डावफेच आखायला तिने सुरुवात केलेली असतात आणि हे पाहून वसुअत्त्या तर रम्याची दृष्टच काढतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा घरी येताच देवाचे आभार मानत म्हणतो थँक्यू सो मच देवा. अरे खरंच तुझे खूप आभार आणि काय चमत्कार केलायस यार तू. म्हणजे बघ ना, कोणती आर्या कुठली आर्या या अगोदर काहीच माहीत नव्हतं, पण तिच्या रूपाने तू आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणलायस आणि आता फायनली आमचं बाळ या जगात येणार देवा. असं म्हणत जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो आणि आपल्या मनातील गोष्टी तो देवासमोर व्यक्त करत असतो, आपला आनंद व्यक्त करत असतो आणि म्हणू लागतो देवा खरंच मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे मला आता इतकी घाई झाली आहे की कधी एकदा माझं बाळ या जगात येतंय, माझ्या हातात येतंय. बाळाच्या पावडरचा सुगंध, त्याची खेळणी, त्याचे ते कपडे, या सगळ्या गोष्टी मी अनुभवणार आहे. थँक्स आर्या, थँक्यू सो मच. असं म्हणत आता देवासोबतच आर्याचे सुद्धा जीवा आभार मानत असतो. पण त्याचवेळी जीवाच्या खांद्यावर एक व्यक्ती हात ठेवते. आता मात्र जीवा मागे वळून पाहतो त्यावेळी तिथे असणारी व्यक्ती म्हणजेच पार्थ असतो. आता पार्थला पाहून जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि पार्थने सुद्धा जीवाचं बोलणं ऐकलेलं असतं. पार्थ जीवाकडे पाहतो परंतु जीवा मात्र शांत उभाच असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा खुश होत पार्थला म्हणतो बडे भैया आपण बाबा होणार आहोत बाबा. परंतु आता पार्थ मात्र काहीच रिॲक्ट होत नाही. तर त्यावेळी जीवा पार्थला म्हणतो काय झालंय दादा, तू काहीच रिॲक्ट का होत नाहीयेस. दुसरीकडे घरी आलेले सर जीवाला म्हणतात जीवा आता मागे वळून बघायचं नाही, करून दाखवायचं. तर आता जीवा सुद्धा अगदी उत्साहाने या सगळ्यासाठी तयार असतो आणि जीवातील हा उत्साह पाहून नंदिनी खुश असते. ती लगेच आर्याला फोन करते आणि म्हणू लागते काल आपण श्री गणेशा केला आणि आमच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांना सुरुवातही झाली. आमच्या आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आर्या. अगं तुझ्याकडून आमचं सुख आमच्या हातात येण्या अगोदरच आनंदाचा पाऊस सुरू झालाय. आता आर्या मात्र शांतच असते. तर दुसरीकडे नंदिनीचं बोलणं मात्र रम्याने चोरून ऐकलेलं असतं. रम्या म्हणते काल आपण श्री गणेशा केला आणि आज त्याचं फळही मिळालंय. नक्की नंदिनी फोनवर काय बोलत असेल. आता रम्या या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. रम्या आता या सगळ्याचा शोध घेत नक्की काय सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.